करते की आपली ही जी युवा पिढी आहे त्यांना काहीतरी संस्कार द्या। मी हिंदू आहे, मी हा आहे, मी तो आहे, नाही। हिंदू म्हणजे कोण आहे, सनातन धर्म हा काय आहे, किती धर्मांना जोडून हा सनातन धर्म बनलेला आहे, हे काही नाही आहे। फक्त इथं फक्त आणि फक्त काय चाललेलं आहे, फक्त राजकारणाचं हे चाललेला भाग चाललेला आहे। मी हिंदू आहे, मी तो आहे, काही नाही आहे इथं। त्यासाठी मला काय आहे, मी कडू बोलतोय पण थोडंसं सत्य बोलतोय मी आणि खऱ्या मार्गाने जातोय, कारण की युवा पिढीला आपल्या माहिती पडणं खूप गरजेचं आहे। परवा दिवशी तुमच्या गावचा सप्ताह झाला, मला बोलवलेलं होतं पण मला यायला भेटलं नाही, पण मी या युवा पिढीला विठ्ठल भगवान कुणाचं रूप आहे, विठ्ठल हे कुणाचं रूप आहे, कुणाला माहिती आहे? विठ्ठल हे कुणाचं रूप आहे? इकडे बसलेला ना, विठ्ठल हे कुणाचं रूप आहे माहिती आहे? विठ्ठल का नाव दिलं गेलं? महाराजच्या समोर राहिलं येत आहे की हरिभजन परायण। हे हरिभजन परायण का आलं आणि हरिभजन परायण कुणाला नाव दिलं जातंय? काही माहिती आहे कुणाला? काही नाही आहे। बस आपण टाइमपास करत चाललेलो आहे। मंदिर फक्त बांधायचं आणि त्याच्यामध्ये हे करायचं नाही। पूर्वी काय व्हायचं, एक गावडा होता, एक गावडा काय करायचा, पूजा करून झाल्यानंतर तिची जेव्हा पाळी संपली दुसऱ्याला सांगून जायचा तो की बाबा ह्या मंदिरचं वर्चस्व असं आहे, या मंदिरमध्ये इतिहास हा आहे, या मंदिरमध्ये पूर्वजांनी असं केलेलं आहे, हे सर्व काही सांगून जायचा। पण नाही, अजून कुणाला माहिती नाही। पंढरीची वारी करतोय, कशासाठी करतोय आपण? पंढरीची वारी कुणाला माहिती नाही आहे। आता प्रत्येकाला सांगावं लागतंय। एक गाणं आलेलं होतं आणि ते गाणं सुद्धा कुणी ऐकत नाही। बस